ठाणे महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं सोमवारी 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं। ही ग्रंथदिंडी पालिका मुख्यालयासमोरील चौकापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन ज्ञानराज मंदिर मार्गे पुन्हा पालिका मुख्यालय प्रांगण अशी निघाली। पालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये ग्रंथदिंडीची सांगता झाल्यावर पालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। हे प्रदर्शन 20 आणि 21 रोजी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुले आहे। प्रदर्शनात प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्याकडील नवीन आणि जुने ग्रंथ कोश मांडले आहेत। तसंच साहित्य अकादमी आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांचे पुस्तक विक्रीचं दालनही या प्रदर्शनात असणार आहे। सोमवारी 20 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाचं प्रात्यक्षिक पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली। या ग्रंथ प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट द्यावी असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले। सर, काय सांगाल? मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होतोय, त्यानिमित्त सकाळी दिंडी आणि आता ग्रंथ प्रदर्शन। आपली अभिजात्य मराठी भाषा याच्या संवर्धनासाठी पंधरवडा 14 जानेवारीपासून सुरू झालेला आहे। 15 दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदिंडी, पुस्तक दिंडी, त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे। हे आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुला आहे। आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो, परंतु जे शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे, आज जगामध्ये कुठल्याही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला याच्याशी संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत, त्या सगळ्यांचा झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो। विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्याला आपण ओरिजिनल कृती म्हणतो तशी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे।